आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे। देशात गेल्या 24 तासात 22,775 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर देशात गेल्या 24 तासात 1,431 ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत। त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत आता वाढ झाली आहे। कोविन ॲपवर 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लहान मुलांच्या लसीकरणाच्या नोंदणीची सुरुवात झाली आहे। 3 जानेवारी म्हणजे सोमवारपासून हे लसीकरण सुरू होणार आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। मुंबई आणि पुण्यात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे। रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास निर्बंध अधिक कठोर करण्यात येतील। त्यामुळे नागरिकांनी याचं भान ठेवून कोरोना नियमांचं पालन करावं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार कोरोना बाधित आहेत, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे। त्यामुळे नवीन वर्षात राज्याला कोरोनामुक्त करणार हाच नवीन वर्षाचा संकल्प आहे, असं अजित पवार म्हणाले। नागपूरमध्ये देखील कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरमध्ये एकाच दिवशी 90 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले। यापैकी शहरात 81 तर ग्रामीण भागात 9 नवे रुग्ण आढळलेत। तब्बल 6 महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे नागपूरच्या चिंतेत वाढ झाली आहे। उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आलाय। 4 जानेवारीला ते नागपूर दौऱ्यावर येणार होते। यावेळी ते सेवाग्राम आश्रमाला देखील भेट देणार होते। मात्र राज्यात कोरोना निर्बंधांमुळे सार्वजनिक कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीस मनाई करण्यात आली आहे। यामुळे उपराष्ट्रपतींचा दौरा स्थगित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अॅडनॉम घेब्रेयेसस यांनी कोरोनाबाबत महत्त्वाचं भाकीत केलंय। कोरोना पुन्हा पसरत असतानाच टेड्रोस अॅडनॉम यांनी आता एक दिलासादायक विधान केलंय। 2022 या नव्या वर्षात कोरोना महामारी संपेल, असं प्रमुखांनी म्हटलंय। जगातील सर्व देशाच्या सरकारने कोरोना महामारी संपवण्यासाठी मिळून काम केलं पाहिजे, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केलंय। येत्या वर्षभरात महामारी संपवायची असेल तर विषमता संपवावी लागेल। यासाठी आपल्याला प्रत्येक देशामध्ये किमान 70% जनतेचं जून 2022 पर्यंत लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे। यावेळी त्यांनी आपत्कालीन वापरासाठी नव्याने मंजुरी मिळालेल्या नोवावॅक्स लसीच्या वापराबाबतचे निर्देशही जारी केले आहेत। ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील बैलगाड्या शर्यती रद्द करण्यात आल्यात। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत। एकाच ठिकाणी जास्त लोकांची गर्दी जमू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयाचा फटका लांडेवाडीत आयोजित केलेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या शर्यतींना बसला आहे। पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये आज बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात येणार होतं, मात्र जिल्हा प्रशासनाने या शर्यतीला परवानगी नाकारली आहे। कोरोनाच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात आली आहे। मावळ आणि मंचरमध्ये आज शर्यती होणार होत्या। दरम्यान प्रशासनानं ही परवानगी नाकारल्यामुळे बैलगाड्या शौकीनांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण पसरलंय। कोरोना व ओमिक्रॉन साथीचा धोका वाढल्यामुळे सिद्धगड येथे 1 व 2 जानेवारी रोजी हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा वीर हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम याही वर्षी रद्द करण्यात आले आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध लढताना 2 जानेवारी 1943 रोजी मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे वीर भाई कोतवाल व वीर हिराजी पाटील यांना ठार मारले होते। या 2 वीरांच्या बलिदानाची स्मृती कायम राहावी म्हणून दरवर्षी सिद्धगड स्मारक समितीतर्फे बलिदान भूमीवर श्रद्धांजली वाहिली जाते। महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे। या मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। दर्शन रांगेची सोय उपलब्ध केलेली आहे। दरवर्षी होणारी गाव प्रदक्षिणा रद्द करून केवळ एका जागेच उभा करून मंदिराच्या प्रांगणात उभा करून स्थिर दर्शन घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने रात्री अचानक हा निर्णय घेण्यात आलेला आहे।
गेल्या 2 वर्षापासून कोरोनाने जगभरात थैमान घातलंय, पण मध्य प्रदेशच्या नीमच इथल्या एका गावात वर्षभरात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही। वर्षभरात गावात कोरोनाने एकाही व्यक्तीचा मृत्यू न झाल्यास गावातील लोक सामूहिक मुंडन करतील असा प्रार्थना गावकऱ्यांनी देवाकडे केली होती। या गोष्टीला 31 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण झालं। गावातील एकाही व्यक्तीचा मागील 1 वर्षात कोरोनामुळे मृत्यू झाला नाही। आपली मागणी पूर्ण होताच 31 डिसेंबरला गावातील लोकांनी सामूहिक मुंडन केलं। गावातील 100हून अधिकांनी मुंडन केलं आणि यानंतर आनंदही साजरा करण्यात आला। नवीन वर्षाचा पहिला दिवस हा देशातील अन्नदात्यांना समर्पित असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। या निमित्ताने पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजनेचा 10वा हप्ता नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे आज 1 जानेवारीला देण्यात येणार आहे। आज देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत। या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्विट केलं असून त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे। जीएसटीची केंद्राकडून मिळणारी भरपाईची मुदत जूनमध्ये संपुष्टात येत आहे। कोरोनामुळे सर्वच राज्यांच्या महसुलात घट झालेली असल्याने ही मुदत वार्षिक 14% वाढीसह वाढवावी अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली। सध्या केंद्राकडून राज्याची जीएसटीची 31,624 कोटींची थकबाकी असून ही रक्कम लवकरात लवकर मिळावी अशी भूमिका राज्याने मांडली आहे। नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे। 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरचे दर कमी करण्याचा निर्णय कंपन्यांकडून घेण्यात आला आहे। आयओसीएल नुसार 1 जानेवारी 2022 ला दिल्लीतील कमर्शियल सिलेंडरची किंमत 102 रुपयांनी कमी होऊन 1998.50 रुपये झाली आहे। भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी दाखल झाले आहेत। शौर्य दिनाला यंदा 204 वर्ष पूर्ण होत आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंधांसह हा शौर्य दिन साजरा होतोय। दरम्यान विजय स्तंभाला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडेंनीही विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील हजेरी लावत विजय स्तंभाला अभिवादन केलं। नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी अनेक प्लॅन आखले होते, मात्र कोरोनाच्या विस्फोटामुळे नवे निर्बंध लावण्यात आले। त्यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी फिरलं। मात्र तरीही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मुंबईची शान असलेल्या वांद्रे वरळी सी लिंकवरही अशीच आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। नववर्षाचा नवा संकल्प घेऊन आज मुंबईकर घराबाहेर पडले। दादर शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला। कोरोनाचे नियम पाळत मॉर्निंग वॉकचा आनंद मुंबईकरांनी घेतला। कोरोना संकट वाढत असताना आम्ही नियम पाळू आणि इतरांनाही नियम पाळायला सांगू असा नवा संकल्प मुंबईकरांनी केला। सायकलीचे शहर अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये सायकल चालवून नव्या वर्षाचं स्वागत करण्यात येते। पर्यावरण संवर्धन ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून नव्या वर्षात प्रदूषण कमी करण्याबरोबरच कोरोना संकट काळात सायकलिंगच्या माध्यमातून प्रत्येकाचं आरोग्यही सदृढ राहावं हा संकल्प आणि उद्देश समोर ठेवून हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आलाय। नव्या वर्षाची सुरुवात नाशिककरांनी वाहनांचा वापर न करता अधिकाधिक सायकलचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान देशभरातील 30,000 शिक्षण संस्थांद्वारे 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्यात येणार आहेत अशी माहिती यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे। या उपक्रमात सहभागी होण्याची सूचना देशभरातील शिक्षण संस्थांना करण्यात आली आहे। देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त फेडरेशन तर्फे हा उपक्रम राबवला जाणार आहे। त्यासाठी शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांवर सामूहिकरित्या 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याची जबाबदारी असणार आहे।
विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते रुजू न झाल्यामुळे एसटी महामंडळानं 10,500 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली। या कारवाईनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी आगारात जाऊन कामावर रुजू करून घेण्याची विनंती करण्यास सुरुवात केली आहे। मात्र मध्यवर्ती कार्यालयानं याबाबतची सूचना दिली नसल्यानं आगार प्रमुखांनी त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिलाय। त्यामुळे या कर्मचाऱ्यांची परतीची वाट बंद झाली आहे। पंजाबच्या अमृतसरमधलं सुवर्ण मंदिरही नव्या वर्षाच्या नयनरम्य रोषणाईनं सजलं। रोषणाईत उजळलेलं मंदिर पाहण्यासाठी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय। मंदिराला आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईही करण्यात आली। देवदर्शनानं भाविकांनी नव्या वर्षाची सुरुवात केली आहे। भारतातल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक मानला जाणाऱ्या वाराणसीत नव्या वर्षाचं वेगळ्या पद्धतीनं स्वागत केलं जात आहे। गंगा मातेची आरती करत अखंड श्लोक जप करत हे स्वागत करण्यात आलंय। सकाळच्या आरती दरम्यान 2022च्या पहिल्या दिवशी 80 घाट वाराणसी इथं मोठ्या श्रद्धेनं नववर्षाचं पारंपरिक स्वागत करण्यात आलं। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जण पर्यटन स्थळांना पसंती देतात, पण काही जण असेही असतात की जे देवदर्शनांना नव्या वर्षाची सुरुवात करतात। कोल्हापुरातही नव्या वर्षाचं स्वागत करत असताना भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते। नवीन वर्षाच्या निमित्ताने पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फळांची आणि फुलांची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे। आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर यांनी ही आरास केली आहे। नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक भाविक आज विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। नवीन वर्षाचं स्वागत साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी देश-विदेशातील साई भक्त शिर्डीत दाखल झाले आहेत। रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने सकाळपासूनच साई भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी साई नामाचा गजर करत साई भक्तांनी परिसर दणाणून सोडला होता। दरम्यान साई संस्थांकडून साई भक्तांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्याचे काम सुरू आहे। शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात अनेक भाविकांनी केली। त्यामुळे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल झाले। कोरोना नियम पाळून मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत असून ज्यांच्याकडे ई पास आहे त्यांनाच दर्शन घेता येतंय, तर ज्यांच्याकडे पास नाही ते भाविक बाहेरून दर्शन घेत आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भाविकांची संख्या कमी दिसून येत आहे। येत्या 17 जानेवारीपासून जळगावहून मुंबईला जाणारं विमान आता कोल्हापूरला देखील जाणार आहे। रविवार वगळता ही विमानसेवा दररोज सुरू राहणार आहे। त्यामुळे जळगाव ते कोल्हापूर अंतर अवघ्या 2 तासात पूर्ण करता येणार आहे। रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना 18 तासांचा कालावधी लागत होता, मात्र ही विमानसेवा सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठी मदत होणार आहे। या संदर्भातलं वेळापत्रक आणि तिकिटाचे दर लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती विमान कंपनीतर्फे अखिलेश सिंग यांनी दिली आहे। कॉटन सिटी म्हणून ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच कापसाला उच्चांकी दर मिळालाय। अकोल्यातील अकोट बाजारात समितीत कापसाला 9,700 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। अकोट तालुक्यात कापसाचे दर चांगलेच वधारले। चालू वर्षी भारतात कापसाचे दर 10,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी साई दरबारी हजेरी लावली। यावेळी त्यांनी साईबाबांचं दर्शन घेत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे। यावेळी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्यासह अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार केला। अकोलेकरांची नव्या वर्षाची सुरुवात दाट धुक्यानं झाली आहे। जिल्ह्यात सर्वदूर दाट धुक्याची चादर पसरल्याने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झालाय। त्यामुळे नववर्षाच्या स्वागताला अकोलेकरांना गुलाबी थंडीची रम्य सकाळ अनुभवायला मिळते। अकोला कृषी विद्यापीठाच्या परिसरातील ही दृश्य असून या धुक्यामुळे अवघ्या काही फुटावरही काही दिसेनासे झाल्यानं वाहनांचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळालं।
वर्षाच्या पहिल्या दिवशी देखील धुळेकरांना थंडीचा सामना करावा लागत आहे। धुळ्यात थंडीचा कडाका हा कायम असल्याचे बघावयास मिळत आहे। आज देखील धुळ्यामध्ये 9.5 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली। गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये तापमानाचा पारा वाढला असला तरी हवेमध्ये प्रचंड गारवा जाणवत असल्यामुळे धुळेकरांना थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे। वाशिम जिल्ह्यात सर्वदूर दाट धुक्याची चादर पसरल्याने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला असून आल्हाददायक वातावरण तयार झालंय। त्यामुळे वाशिमकरांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली। या धुक्यामुळे अवघ्या काही फुटावरही काही दिसेनासे झाल्यानं वाहनाचा वेग मंदावला होता। चालकांना वाहनांचे लाईट लावून प्रवास करावा लागतोय। रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलंय। मुख्यमंत्री आजारी असताना कुणाला तरी राज्याचा प्रमुख करा असं रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले आहेत। एकनाथ शिंदेंकडे राज्य चालवण्याची शक्ती असून त्यांनाही पदभार सोपवू शकता। त्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेही राज्य चालवण्याची धमक आहे। त्यामुळे विना प्रमुख राज्य सध्या सुरू असताना अन्य नेत्यांकडे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार द्यावा असा सल्ला दानवेंनी सरकारला दिलाय। या नवीन वर्षात राज्यातलं महाविकास आघाडी सरकार हद्दपार करणार असा संकल्प केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय। कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी ते पुण्याला गेले होते। यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। फर्जीवाडा विरोधात लढाई सुरू ठेवण्याचा संकल्प नवाब मलिक यांनी केलाय। बँका डुबवणे, मंदिराच्या जागा विकणे अशा प्रकारचे सर्व फर्जीवाडे मी बाहेर आणणार आहे। फर्जीवाडा करण्याचे पाप ज्यांनी केले आहे त्यांच्यावर कारवाई होणार। राजकीय नेते अधिकारी यांनी फर्जीवाडा केला असेल त्यांच्या विरोधात लढा सुरूच राहील असं मलिक म्हणाले। नागपूर महापालिकेतल्या स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी 5 सदस्याची समितीची नेमण्यात आली आहे। नागपूर मनपात उघडकीस आलेल्या स्टेशनरी घोटाळ्याच्या चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नेमून 1 महिन्याच्या आत चौकशी करण्याचा निर्देश महापौर दयाशंकर तिवारींनी सर्वसाधारण सभेत दिले। बाहेरचा व्यक्ती म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश, सेवानिवृत्त अधिकारी किंवा सेवानिवृत्त ऑडिटर यापैकी दोघांना म्हणजे 7 लोकांची निवड करून समितीला चौकशी करण्याची सूचना दिली आहे। नववर्षाच्या पार्ट्यांसाठी नेण्यात येणारे अंमली पदार्थ नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले। अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केलंय। या प्रकरणी तिघांना अटक झाली असून त्यांच्याजवळ 2.5 कोटी रुपयांचे 2 किलो 500 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी ड्रग्जची विक्री होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गुप्तचरांमार्फत मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पनवेल तालुक्यातील नेरेमधून जफीर अफरोज पिट्टू आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। भाजप आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या अंगावर काळे टाकण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्ते आल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी त्यांना रोखलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक प्रदेश सचिव आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यात वाद झाला। मंदिर परिसरात बराच वेळ बघ्यांची गर्दी झालेली पाहायला मिळाली। पनवेलच्या तोंडर गावात नातवांनाच आपल्या आजोबांना मारहाण करून लुटलंय। पनवेल येथील रहिवासी देवीदास पाटील हे ऑफिसमध्ये एकटे असताना काही अनोळख्या इस्मानी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली। मारहाणीनं तर हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावरील 27 तोळ सोनं आणि मोबाईल चोरला। गुन्हे शाखेने केलेल्या तपासात नातवानेच आपल्या मित्रांसोबत हे कृत्य केल्याचं समोर आलं। त्यांच्याकडून 13 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आणि या बातमीसह बातमीपत्रात तिथेच थांबतोय। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा साम टीव्ही।